स्टार्ट टाइम अलर्ट असेल तलोजा टीम. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल फुल टॉस स्वीपर कव्हरच्या दिशेला. पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार. पहिल्या बॉलवरती केलाय धीरज भोईरने आगाज. धीरज मात्रेच्या पाठमधून पहिला चौकार पाहायला मिळाला. अगदी फुलटस होता. फैसलचा चेंडू त्याच्यावरती 4 आल्या. पुन्हा एकदा हुक केला जातोय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. 1 बाउंड 4 लागोपाठचा हा दुसरा खणखणीत चौकार. दोन चेंडू 2 चौकार. पुन्हा एकदा बॉलला उडवायचं होतं पॉइंटच्या दिशेला. फोल्डर उपस्थित होता. टिपलाय तो झेल. संपलाय तो धीरज मात्रेचा खेळ. पहिला विकेट, पहिला धक्का. वन डाऊनला पाहतोय आकाश भोईर. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पाहतोय. आकाशला पहिला धक्का लागला 8 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 2 चौकार आले. त्यानंतर पॉइंटच्या दिशेला कॅच टिपला गेलाय. पुन्हा एकदा बॉलला उडवला. फिल्डर उपस्थित आहेत. ताबीजच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सपार. षटकार. षटकाराने आगाज करत असताना चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. मिडल स्टंप वरून जात असताना बॉलला पाहिलं गेलंय. 2 चौकार विकेट. त्यानंतर षटकार डॉट. शेवटचा बॉल फैसलचा या ओव्हरमध्ये पाहा मिळतोय. ऑन साइडला मिडॉनला फोल्डर आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि जर डायरेक्ट हिट झालं असं तर काम तमाम होतं. जीवनदान मिळालं. पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 15 धावा. 1 बाद 15 अशी I11 ओवे संघाची धावसंख्या. चला पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले मध्ये तब्बल 15 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. गोलंदाज ताबिशला पाहतोय आपण. ओव्हर नंबर 2. पिटूचे दुसरे षटक. 5 गोलंदाज वापरावे लागतील. अतिशय चांगली संकल्पना पाहतोय आपण VRCC.
विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ पेंदर यांचे भव्य दिव्य आयोजन पहा मिळतंय. 5 दिवसीय स्पर्धा. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्यात अलॉंग द कार्पेट. चेंडू वाईडी स्ट्रॉंग ऑनला. एकेरी धाव मिळेल. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. अगदी दोन्ही संघ एका जवळचे संघ आहेत, उवे आणि तलोजे, आणि एकमेकांच्या विरोधात खेळत असताना पहा मिळतात आपल्याला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडूचा प्रचंड वेग पहा मिळतो आपल्याला. डॉट बॉल आलाय. मागचा सामना सुद्धा अतिशय उत्कंठवर्धक पाहायला मिळाला. दोन संघामध्ये बेलवलीच्या विरोधात गणेशपुरी, या दोन संघामध्ये अतिशय चांगला सामना पाहिला आपण. फुल टॉस, फायदा उठू शकले नाही आहे आणि तोपर्यंत फक्त सिंगल. ताबिश कमबॅक करत असताना पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये हवेकडून ओ लो फुल टॉस, स्लोवर फेकला होता. पुन्हा एकदा धावचित करण्याची संधी, मध्ये तोपर्यंत खेळाडू पोहोचल्याच क्रीजमध्ये. षटक पाहतोय आपण दुसरं मार्गस्थ असताना. धाबा झाल्या ते 18. ही धावसंख्या पाहतोय. सुरुवातीला 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर विकेट, षटकार, त्यानंतर मात्र धावा चालल्या नाही आहेत I11 उवे संघाला. बिग शॉट खेळायचं होतं. चेंडू जातोय सरळ निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1 मोर डॉट. चांगली गोलंदाजी ताबिशला पाहतोय आपण या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना फुल टॉस. ते काय घडलंय, चेंडू गेलाय लेग स्टंप वरून, निघून जात असताना पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईटचा इशारा येत असताना 1+4, 5 धावा. अद्यापपर्यंत ताबिशने चांगला षटक हाताळलं होतं, मात्र आता 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात. पुन्हा एकदा पाहतो एज अँड टेकन. फलंदाज बाद होईल. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली ताबिशला. 2 ओव्हरचा केस समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 2-23. पहा मिळाले न्यू बॅटर धनराज मात्रेला पाहतोय. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. बॉलर उस्मान शेखला पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल यॉर्कर. जबरदस्त उस्मानचा बॉल होता.
अगदी टच झाला बॅटला, नाहीतर दांडी उडाली असती. आमचे अनिल टेंबे सर आगमन. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारे थ्रो आलाय, तोपर्यंत एकच धाव. तिसऱ्या ओव्हरमध्ये उस्मानला पाचारण केलं गेलंय. ओ लिडिंग एज आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती राहिलेत आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना पाच वेळेला चेंडू हवेमध्ये होता, मात्र 2 रन्स पाहायला मिळाल्या. सामना पाहतोय ओवेच्या विरोधात तळोजा संघ. शेट्टू 11 तळोजा, I11 ओवे. फटका पुन्हा एकदा जमिनी लगत आहे, डीप मिड विकेटला फोल्डर आल्यात, तोपर्यंत एकच धाव. गुड फोल्डिंग, अतिशय चांगला क्षेत्ररक्षण दाखवत असताना या ओव्हरमध्ये उस्मान शेखने धावा रोखल्यात. बिग शॉट, फटका चांगला, स्टॅन अँड डिलिव्हर, आउट ऑफ पार्क, दणदणीत षटकार. उस्मानने पहिले 4 चेंडू अतिशय चांगले फेकले, मात्र आता ओव्हरपिच चेंडू मिळाला, त्याच्यावरती षटकार येत असताना पाहिलं गेलं. बॉल द्या, बॉल. चला मॅच बॉल आलाय. धनराजच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल होता, हलकस अपील पाहायला मिळालं एसटी रक्षकाचा, मात्र डॉट बॉल आलाय. षटक समाप्त झालंय. तिसरा 3 ओव्हरमध्ये धावसंख्या पाहतोय उवे संघाची 34 धावा, 2 बाद 34. ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या मैदानामध्ये, पाणी घेऊन जा, पाणी पाणी. चला आता टीम मीटिंग नको, 3 ओव्हरचा केस संपलाय, 34 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात. नेक्स्ट मॅच चिंचवलीच्या विरोधात तलोजे मजकूर, ओमसाई तलोजे मजकूर आणि चिंचवलीचे कॅप्टन. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे.
हां, टीमचा कॅप्टन आला या शेट्टू, ज्याच्या नावाने टीम ओळखली जाते. तोच शेट्टू कॅप्टन. चौथा ओव्हर. या मैदानावरती सध्याच्या घडीला धाबा ठीकठाक आहेत. 34 धाबा. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल भन्नाट मारा. शेट्टूला पाहतोय इनकटर. जबरदस्त बॉल होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, त्यामुळे चेंडू डॉट. फुल टॉस. फटका हवेत खेळल्यात. फिल्डर आहेत. मिसफील्ड झाली आहे. चेंडू निघून जातोय पाठीमागे, बाउंड्री लाईनच्या मागे, सीमा पार. स्क्वेअर लेगला खेळून घातलं. 1-2 मध्ये रूपांतर करायचंय आणि तोपर्यंत थ्रो येईल. तोपर्यंत या 2 धाबा एकवटल्या गेल्यात. दोन्ही धावा पुढे जात असताना पाहतोय. 40 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. हो, स्लोअर बॉल बिरकावून दिलाय बॉलला. बॉल सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा बाईक शॉट. फटका चांगला आहे. अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय. दुसरा षटकार फलंदाज आकाश भोईरच्या बॅटमधून. फिफ्टी कंप्लीट झाल्या. 52 52 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. आकाश भोईर 2 चेंडू 2 षटकार. ओ, पुन्हा एकदा खेळायचं होतं. एज लागल्या. फलंदाज बाद. कमबॅक करत असताना टीमचा कॅप्टन शेट्टूला पाहतोय. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. 4 ओव्हरमध्ये 52 धाबा बनवल्यात I-11 ओवे या संघाने. अंतिम षटक नवीन बॅटर विवेकला पाहतोय. हा, बॉलर कैफ कमरुद्दीन.
ओ फुलटॉस क्रॉस द लाईन. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळती 4. तीन 4 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न ऑनसाइडला कॅच फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. धनराजला पाहतोय आपण. मगाशी चौकार आला, त्यानंतर आली 1 धाव. बॉल अभेत आहे, फिल्डर नाहीये. चेंडू अगदी रोपवरती आदलतोय. षटकार. 6 धावा. धावा आपल्याला पाहायला मिळतात. विवेकच्या बाटमधून षटकार होता. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू चालला डीप मध्ये. 1-2 मध्ये रूपांतर करायचं. धावची जी संधी आहे आणि पाहावं लागेल. फलंदाज बाद. रनआउट. धनराजला माघारी परतवलाय. चला ओमसाई 11 तलोजा मजकूर संघाचे संगणक आणि श्रीराम 11 चिंचोली टीमच्या संगणकाला विनंती करतोय की आपण टॉस साठी शीघ्र प्रस्थान करा. चला दोन्ही टीमची कॅप्टन या आपण. चिंचवलीच्या विरोधात तळोजा मजकूर आज संघ खेळताना पहा मिळेल आपल्याला. चौथा सामना असेल तो च्या दिवसामध्ये. सूरज आला नवीन बॅटर. फटका चांगला आहे. टायमिंग अतिशय चांगलं झालंय. लॉंग ऑनला बीट करत असताना विवेकच्या पाठमधून दुसरा मोठा फटका. 6. जबरदस्त बॅटिंग होत असताना पाहतोय आपण. 3 ओव्हरमध्ये फार कमी धाबा होत्या, मात्र चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये धाबांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्या धाबा सुद्धा तशाच येत असताना आपल्याला पाहा मिळतात. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा खूपच लांब षटकार पाहा मिळतो. विवेकच्या बॅटमधून शानदार बॅटिंग केली आहे. 5 ओव्हरचा केस संपलाय आणि 5 ओव्हरमध्ये धाबा केल्यात एकूण 76 धाबा. 77 टू विन. चला चिंचवली टीम आणि ओमसाई 11 तलोजा मजकूर टीमचा टॉस साठी शेवटची पुकार आहे तुमच्यासाठी. पहा आकाश शेलके आमचे जबरदस्त समालोचक मित्र आहेत. चला टॉस केला जाईल. यमन पाटील तलोजा मजकूर टॉस केलं जाईल. आम्ही म्हटलं होतं इनिंग ब्रेक मध्ये जो कोणी संघ नाही घोषी राहील षटकामध्ये कपात केली जाईल. चला 5 षटकामध्ये इथे ओमचा 11 आई 11 ओवे संघाने इथे बनवल्यात.
76 धावा बनवल्यात. 77 धावांचा भरपूर मोठा लक्ष सेतू 11 तलोजा टीम समोर. चला आकाश चिंचोली टीमचे संघनायक ओमसाई 11 तलोजा मजकूर. पहा तुमच्यासाठी आम्ही विनिंग टू विनिंग मॅचेस खेळलो. आता तुम्ही आम्हाला सहकार्य करा. अरे चिंचोली टीम आमची आलेली आहे. स्वागत आहे. श्रीराम 11 चिंचोली. चला चिंचोली संघाचे संघनायक येतात. पहिला चेंडू पडणे अगोदरच इथे नाणेफेकी जर झाली नाही तर चिंचोली संघाला नाणेफेकीचा कॉल देण्यात येईल. हॅलो, चला टॉससाठी याचे टीम तलोजे ओमसाई. चला या लवकर. टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस करू आपण दोन संघामध्ये. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवलीच्या विरोधात ओमसाई 11 तलोजे मजकूर. या ऋषिकेश दादा या, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. ऋषिकेश दादा या. चला टॉस केले जाईल. टॉस बॉक्स मध्ये आमचे बंधुतुल्य मित्र आमचे सिनियर समालोचक जगदीश दादा आहेत. चला रोनित कॉइन घ्या. टॉस केला जाईल. चला टॉस करतोय आपण. हेड आणि टेल आहे आणि 5 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाज. हॅलो, हेड असा कॉल आहे. हेड आलाय. टॉस चिंचोली संघ टॉस जिंकलाय. डिसिजन काय? टॉस जिंकलाय. डिसिजन टॉस लगेच 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 सांगा. पेंडिंग नको आता. पेंडिंग ठेवण्यासारखं काय? फिल्डिंग करणार विपक्षी संघ तवजे मजकूर याच्या अगोदर लढती झाल्यात का? नाही यांच्याशी म्हणजे काय म्हणाल आयोजनाविषयी? वर्ष तरी नाही झालं, आमची याच्या आधी झालेले आहे त्यांच्याशी. VRCCचे आयोजन आणि या आयोजनामध्ये पाहतोय आपण एक नवीन संकल्पना 5 गोलंदाज वापरायचे आहेत. काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिली याचं खूप धन्यवाद. ओके, थँक्यू. चला सामना सुरू झाला. या ऐकूया पुन्हा एकदा. आवाज असेल पिसारे गावाचा, आवाज असेल अतुल म्हात्रे यांचा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद जगदीशजी पाटील सर. तर सामन्याला सुरुवात. टार्गेट आहे 77. 77 धावसंख्या चेस करायचे आहेत. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सेतू 11 तलोजी टीमला सुरुवात सांगितली झाली. चौकारांना आगाज करत असताना बॅट्समन तुम्ही पाहताय ते म्हणजेच वालिद. पहिल्या बॉलवरती चौकार वलीदला पाहताय. नॉन स्ट्राईक एंडवरती ताहिर पटेल ही सलामीची ओपनिंग टास्क जोडी पाहताय. सेतू 11 तलोजी संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज धीरज म्हात्रेला पाहताय. हा चेंडू पाहावा लागेल. चेंडू बॅटचा एक्झॅक्ट संपर्क नाहीये, परंतु अगदी चेंडू अगदी स्पर्श होत नव्हता शरीराला. चेंडू बॅटचा संपर्क झाला नव्हता. एकंदरीत डॉट चेंडूची सांगता ह्या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना टीम सेतू 11 तलोजा संघ भलं म्हणून टार्गेट चेस करतोय. अगदी एक हाय स्कोर तुम्ही पाहताय आजच्या दिवसातील उभारला आतापर्यंत टीम आई 11 संघाला. ऑन साईडला गॅप भरपूर मोठ्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आउटफील्ड फास्ट सरळ निघून सीमा रेषा बाहेर आलाय. संघर्षमय दुसरा चौकार बॅट्समन वलीदच्या बॅटमधनं. हा तर आमचे ऋषिकेश दादा याच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी सर्व सन्मान चिन्ह देण्यात आले. तर ऋषिकेश दादा तुमचं मनपूर्वक आभार. टार्गेट जरी मोठा असलं तरी देखील सुरुवात देखील जितकी चांगली केली आहे सेतू 11 तलोजा संघाच्या माध्यमातून. स्ट्राईकला बॅट्समन वलीदनं 2 चौकार. आकुडा बॅट चेंडू पुन्हा एकदा हुक करत असताना
पाहायला गेलं या षटकात तिसरा चौकार पाहायला मिळाला टीम बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिल्या टप्प्यात चेंडू फरार, सीमा रेषा बाहेर आला चौकार. तर 3 चौकार डोकले. 3 चौकांचा विचार केला. पहिला चौकार वाडी स्ट्रॉंग ऑफला पडला, त्यानंतर आता 2 चौकार पाहिलं गेलं टीम बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सुरुवात चांगली झाली. सुरुवात हवी आहे. पॉवर मध्ये पॉवर दाखवायची गरज होती, ती पॉवर दाखवली जाते. सरळ बॅटनं लॉंगॉनला क्लिअर केलं फटक्यानं. स्वीट स्टार्ट ऑफ द बॅट चेंडू फेकून दे सरळ लॉंगॉनच्या डोक्यावर आलाय हा दमदार षटकार. धाव फलकावर धावा लागला जातात. एकंदरीत पाहायला गेलं तर 18 धावा धाव फलकावरती. पहिलं पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये धीरज मात्रेवरती संघनायकानं विश्वास दाखवला, परंतु अतिशय खराब कामगिरी म्हणावी लागेल धीरज मात्रेची. पुन्हा एकदा उडवलाय सरळ बॅटनं. मिस स्ट्रोक ब्लॅक स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सरळ अगदी ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू आदललाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा पार. शेवटच्या बॉलमध्ये रोखला. आणखी एक षटकार बॅट्समन वालिदनं. अगदी पहिल्या षटकात भरपूर समाचार घेतलाय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आले एकंदरीत धावा या 24 धावा. एकाही गडी पाहत नाहीये. सुरुवात चांगली आहे. फ्लाइंग स्टार्ट निर्माण झालाय टीम सेतू 11 तळोजा संघासाठी. ॲडव्होकेट वकील आमचे विक्रमजी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सनग्लास क्या बात आहे. आमच्या भाऊसाठी सनग्लास एकदा जोरदार टाळ्या ॲडव्होकेट विक्रमसाठी. दानशूर व्यक्ती आहेत. आणि कॉमेंट्री बॉक्स साठी 1500 रुपये. पाहिलं गेलं तर सेतू 11 तळोजा टीम साठी सुरुवात चांगली आहे. दमदार जी सुरुवात आहे, टार्गेट जसं मोठं आहे त्या प्रकारे सुरुवात देखील मोठी केली आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा एकवटल्यात. षटक क्रमांक दुसरा संघनायक रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी हा रिव्ह्यू असेल. बॅट्समन कदाचित रिव्ह्यू घेतला. बॅट्समन कडनं हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीम कडनं डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम आता चेक केलं. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमच्या अनिलजी टेंबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या निर्देशाखाली हा चेक केला जाईल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल. चेंडू अगदी सेफ झोन ट्रॅव्हल झालाय. फेअर डिलिव्हरी. चेंडू सुरक्षित झोन म्हणून ट्रॅव्हल झाला होता. डॉट बॉल आलाय. चला पंचा डिसिजन हा लास्ट डिसिजन असेल. बॅट्समन ताहिर आपण बऱ्याच ठिकाणी स्पर्धा केलता. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन आणि आपण स्क्रीनवरती देखील चेक केलाय. तर सामना स्टार्ट करा. फेअर डिलिव्हरी आहे. तर दाफलकावर धावा 24. पहिला बॉल डॉट फेकलाय विवेक मात्रे संघनायक या कॅप्टन टीम. चेंडू पॅडवरती आदरला. लेग बिफोर LBW मिडल स्टंप वरती पाहायला गेलाय आणि फलंदाज पाद. पहिला विकेट मैदान सोडत असताना ताहिर पटेल. लागणारा पहिला धक्का सेतू 11 तळोजा संघाला. दाफलकावर धावा आहेत 24 या आकड्यावरती.
तर पाहिलं गेलं तर पहिलं विकेट मैदान सोडतं ताहिर पटेल, नवीन फलंदाज केफला पाहताय, केफ कमरुद्दीन पाहताय स्ट्रायकर एंड वरती, परंतु यावेळी सुरुवात दमदार झाली होती वलीदच्या माध्यमातून. त्यानंतर वलीद पुन्हा नो स्ट्राईक एंड वरती राहिलाय. वलीदला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल, कारण की चांगला टच मारा आणि या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने आक्रमकता दाखवली होती, त्या अनुषंगाने त्या स्ट्राईक वरती आणणं तितकंच महत्वाचं असेल या मॅचमध्ये. या ठिकाणी अगदी कोला टाकले, कौतुक करावं लागेल गोलंदाज विवेक म्हात्रेचं. संगणक कॅप्टन ऑफ द टीम. पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा गेल्या असल्या तरी देखील मागचे सर्व विसरून येणाऱ्या षटकामध्ये मला चांगली कामगिरी करायची आहे. आणि ते सांगत असताना पहिले 3 चेंडूवरती 1 विकेट आणि धाव खर्च केली जात नाही आहे. ते पहिले 3 बॉलवरती एकही धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे 24 या आकड्यावरती. काय लाजबाब कमबॅक आहे संगणकाचा. कॅप्टन ऑफ द टीम विवेक म्हात्रे मैदानावरती कमबॅक करत असताना मागचं सर्व काही विसरून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करायची हे सांगत असताना आणखी एक डॉट चेंडू. सलग तर चौथा चेंडू डॉट. 4 बॉलवरती एकही धाव नाही आहे. मोठा टार्गेटचा पाठलाग करतो, त्या अनुषंगाने सुरुवात मोठी झाली होती, म्हणून तू या ठिकाणी कमबॅक का लाजबाब. आता मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपलं पकड जास्त निर्माण करत असताना तुम्ही पाहताय आई 11 ओव्हर संघाला मैदानावरती. काय जबरदस्त कमबॅक आहे. विवेक मात्र कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. अगदी कोला टाकला, जॉकला यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखी एक धक्का. धक्का क्रमांक दुसरा. केप कमरुद्दीन मैदान सोडतोय. लागणार दुसरा धक्का सेतू 11 तळोदे संघाला. तर आता 5 चेंडूचा विचार केला 2 विकेट, धाव खर्च एकही केले जात नाही. मेडन षटक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये मेडन षटक पाहिलं आपण, परंतु हा कारनामा दुसऱ्यांदा होईल का विवेक मात्रेच्या माध्यमातून, कारण की पाहिलं गेलं तर 5 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक दुसरं. पॉवर प्ले षटक आहे आणि एकही धाव त्यानं खर्च केले आतापर्यंत. काय लाजबाब कमबॅक आहे विवेक मात्रेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल, मेडन षटक असेल का. हा चेंडू पहा शरीरावरती आदलला, धाव नाहीये. शेवटचा बॉल देखील डॉट. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज विवेक मात्रेसाठी, कारण की मेडन षटक पाहिलं. हा कारनामा दुसऱ्यांदा घडताना पाहिला आपण या स्पर्धेमध्ये आणि विवेक मात्रेने आदललाय या ठिकाणी विकेट मेडन, कारण की 2 विकेट आल्या, धाव एकही खर्च केली जात नाहीये. म्हणजे मेडन षटक पाहिलं, अफलातून कामगिरी आणि कमबॅक जबरदस्त पाहायला मिळालं, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या. असं वाटत दमदार सुरुवात करतो सेतू 11 तोलदार संघ, परंतु त्यानंतर का लाजबाब कमबॅक. षटक क्रमांक दुसरं निर्धाव राहिलं, 2 विकेट देखील आल्या आणि कमबॅक करून दिलाय आई 11 ओव्हर संघाला या मॅच मध्ये परतवून आणलाय, कारण की येणारे 18 चेंडू आता गरज आहे 53 धावसंख्येची. समीकरणाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 24 आले होते, त्या गरज होती 24 चेंडू 53 धावसंख्येची, परंतु विवेक मात्र आता मेडन षटक निर्धाव षटक पाहिले आपण आणि समीकरण स्थिर आहे, कारण की 18 चेंडू आता बनवायच्या 53 धावा. तर आमच्या आकाश देखील येतात जबरदस्त समालोचक आहेत. आता मात्र इन ऍक्शन श्रीराम चिंचोले संघाच्या टीम मध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक भोयरला पाहताय. 18 चेंडू 53 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू आक्रमक फटका तुम्ही पाहू शकाल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने ट्रॅव्हल झालेत विवेक मात्रे. काय फिल्डिंग आहे, काय एफर्ट दाखवतोय. फलंदाजी असो गोलंदाजी असो, त्यानंतर क्षेत्ररक्षण ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय असतोय दाखवत असताना अष्टपैलू भूमिका काय असतं हे सांगत असताना मॅच मध्ये तुम्ही पाहताय विवेक मात्रेच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली. त्यानंतर बॉलिंग करत असताना निर्धाव षटक त्याने हाताळलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण. तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली भूमिका
त्याची राहिल्या संघाने कसा असावा याचं उदाहरण दाखवतोय विवेक मात्रे मैदानावरती. व्हेरिएशन दाखवल्या चेंडू या ठिकाणी या चेंडूमध्ये चेंडू पाडल्यानंतर अगदी खाली राहिलाय आणि स्लोअर गतीचे चेंडू होता. गतीमध्ये थोडंसं मिश्रण होतं चेंडूमध्ये. चेंडू पाडता संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. कमबॅक काय पहिल्या षटकामध्ये असं वाटलं सामन्यामध्ये मजा येते की काय, परंतु त्यानंतरचा कमबॅक लाजवाब आहे. आई नोवे संघाच्या गोलंदाजांचा हा ठिकाणी फटका पासलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. त्यातपुरती अवधी होता एक धाव घेण्याचा. एकेरी धावसंख्या टीमची टोटल पुढे जात असताना एकूण धावा दाफलगावर लागल्या गेल्यात त्या 26 या आकड्यावरती. ऋतिक मात्र देखील चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये साकारतोय. ज्या प्रकारे विवेक मात्र षटक आत्ताला निर्धाव त्यानंतर आत्मविश्वास उंचावलाय पूर्णपणे या मॅच मध्ये. आई 11 ओवे संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून काय अफलातून कामगिरी होत असताना तुम्ही पाहताय. 26 धावा दाफलगावरती. नेक्स्ट मॅच मला चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला श्रीराम चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट ओम साई तलोजे मस्कूर. वलीदने एकमेव किल्ला लढवलाय. फटका फसला, संधी निर्माण झाली. शॉट फाईन लेगला झेल टिपला जाईल. ज्या फलंदाजाने चांगला खेळ केला होता त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं ऋतिक मात्रेला. आणखी एक धक्का बसतोय. विकेट नंबर 3 मैदान सोडत असताना वलीद बॅक टू द पॅव्हिलियन. त्यानंतर 5व्या क्रमांकावरती फलंदाज फैजलला पाहताय. धावा स्थिर आहे दाफलगावरती 26 या आकड्यावरती. कमबॅक लाजबाब राहिला आई 11 ओवे संघाच्या गोलंदाजांचं. मोठा फटका कन्वर्ट करायचा प्रयत्न जरूर करतात, ताकद प्रचंड लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडूची लाईन ऑन लेंथ वरती मी म्हणेन पोचत नाहीये. आणि त्यानंतर हा डॉट चेंडू एक्झॅक्ट चेंडूच्या कोणत्या दिशेने वळण घेतोय, चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. चेंडू पॅटवरती कनेक्ट करणं या महत्वाच्या गोष्टी आहेत. या गोष्टी करत असताना अगदी चेंडूची लाईन ऑन लेंथ मिस केली. डॉट चेंडू आलाय. आणखी एक चांगला चेंडू. चेंडू पॅटचा संपर्क नाही. पीक अपील पंचाकडनं केली होती. येथे मात्र पाहिलं गेलं तर आलाय शेवटचा चेंडू देखील डॉट. आणि अशा प्रकारे पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त आलं. षटक क्रमांक 3 देखील भरपूर चांगलं राहिलं ऋतिक मात्रेचं, कारण की या षटकामध्ये आली एक विकेट. त्यानंतर धावा खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. संघ पूर्णपणे अडचणीत आला तर सेतू 11 तळोजे संघ, कारण की गरज आहे आता 12 चेंडूमध्ये 51 धावसंख्येची दाफलकर धावा लागल्यात. ते एकंदरीत पहिल्या 3 षटकामध्ये 26 आणि आता गरज ती 51 धावसंख्येची. 12 चेंडू 51 धावसंख्येची गरज आहे. अचूक स्कोरिंगची भूमिका स्कोररचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आमच्या रोनित पाटील यांच्या माध्यमातून जी स्कोरिंगची भूमिका पार करण्यात आली आहे, जबरदस्त स्कोरिंग. 12 बॉल 51 धावसंख्येची गरज आहे. समीकरण थोडंसं कठीण बनलंय या मॅच मध्ये सेतू 11 तळोजे संघासाठी, कारण की ज्या प्रकारे सुरुवात राहिली होती त्यानंतर कमबॅक देखील पाहिलं. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगू शकत नाहीये, कधी रंग बदलेल क्रिकेट हे सांगू शकत नाही. मॅच मध्ये पाहिलं आपण क्रिकेटनं कोणत्या प्रकारे रंग बदलवलं, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 24 आले होते. असं वाटलं या मॅच मध्ये एक चुरस एक संघर्षमय सामना पाहायला मिळतोय, परंतु काय कमबॅक दाखवलं विवेक मात्रेनं. त्यानंतर त्याला साथ दिली ऋतिक मात्रेनं. षटक क्रमांक 14 गोलंदाज सोनू चौधरी हा ठिकाणी अटॅक दाखवलाय. वाढीव स्ट्रोक आपला क्लिअर केला फटक्यानं. पॉवर हिटिंग जो सीमा पार षटकार. या षटकाराची मध्ये टीमचे टोटल पुढे जात असताना एकूण धावा लागल्या दाफलगावरती 32 धावा. आता मात्र हवाई सफर 33 झाल्यात, माफ कर 33 धावा दाफलगावरती. प्रत्येकी बॉलवरती आक्रमण षटकार चौकार गरजेचा आहे बॅटिंग करत असताना टीम सेतू 11 तळोजे संघाला, कारण की भले मोठं टार्गेट चेस करायचे आहे. समीकरण थोडस मोठं बनलंय पाहिलं गेलं तर सेतू 11 तळोजे संघासाठी.
सोनूवरती आक्रमकता दाखवली आहे. फैजल हा चेंडू फुलटॉस पुन्हा एकदा, परंतु फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही या, कारण की पल्लास बरंचसं डिस्टन्स कव्हर करायचं होतं. लॉंग ऑनवरून लॉंग ऑफवरून मिड ऑफला यायचं होतं, आणि ते करण्याचा प्रयत्न थोडेसे अपुरे पडले क्षेत्ररक्षकाचे, परंतु काय हरकत नाही. या बॉलवरती आली फक्त सिंगल धाव. एकेर धावसंख्येची टोटल धावसंख्या 34 या आकड्यावरती. सामन्यातून दूर जात असताना तुम्ही पाहताय. रिव्हर्सचा प्रयत्न, अटेम्प्ट केला, जबरदस्त फटका, अगदी परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. पंच इशारा करतायत. या चेंडूवरती चौकार आहे की षटकार? षटकार, यस. अगदी परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट कनेक्ट केला चेंडूला. रिव्हर्सचा प्रयत्न आणि त्यामध्ये षटकार ठोकलाय. बॅट्समन मध्ये तुम्ही पाहताय शेट्टून ठोकलाय षटकार, परंतु हे षटकार दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा अगदी फ्लिक ऑफ दी रिक्स, मिस्टर 360 अँगल फटका केसलाय. डीप बॅकवर्ड्स केले लॉंग लेग रिझनला, सीमा पार पहिल्या टप्प्यावरती मिळतील बॉलवरती 4 धावा. या चौकाराच्या मध्ये टीमची टोटल धावसंख्या 44-44. अजून 33 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7-33 बनवू शकतात. अद्याप समीकरण बनवू शकेल नाही क्रिकेट आहे, कारण की या स्पर्धे नियम देखील 5 गोंधळ वापरणं गरजे अनिवार्य असतील. फटका देखील पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका लगवला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात केलाय, परंतु धाव कोणती नाही. शेवटच्या बॉलवरती शेवटचा बॉलवर डॉट. अशा प्रकारचं समीकरण येणारे 6 चेंडू आणि 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 33 धावसंख्या. तर 6 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. टीम सेतू 11 तलोदे संघाला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रितेश मात्रेला पाहताय. 6 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू पॅटची टॉपेज फाइंड पुढे सरसावल जेलला कॅरी करत असताना जेल मात्र सुटला जातो. त्यानंतर चेंडू सीमा लगत अडवला जाईल. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले जात आहेत. 3 धावा आपल्या संघातरी वाचवल्या जात आहेत. फक्त मिळा बॉलवरती एकेरी धावा त्यामध्ये सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. सामन्यात थोडीशी औपचारिकता राहिली आहे. एखाद्या चमत्कार मॅचमध्ये परतून आलेली टीम सेतू 11 तोलजे संघाला, कारण की 5 बॉल 32 धावसंख्येची रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केला आहे, सक्सेसफुल झाला आहे. 4 धावा या बॉलवरती देखील मिळत आहेत, परंतु हे चौकार आणि षटकार जर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आले असते तर मॅच चुरस जरूर पाहायला मिळालं असेल, कारण की त्या 12 चेंडूमध्ये फक्त आल्या 2 धावा. त्याच कारणामुळे संघ थोडासा बॅकफुट पाहायला मिळाला. सेतून तळ संघ हा चेंडू अगदी भरपूर बाहेर निघत असताना उजव्या एसटीच्या पंचाने इशारा दिला, इट इज अ वाईड बॉल. कोणत्याला एक्झॅक्ट करायचंय की फक्त आता उरलेले 4 चेंडू व्यवस्थित फेकायचे आहेत, कारण की समीकरण जरी 4 बॉल 4 षटकार आले तरी देखील समज जिंकू शकत नाही टीम सेतू 11 तळोदा संघ. प्रयत्न सुरू आहेत एका बाजूने शेट्टूचे, कारण की हा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार ठोकलाय. संघर्ष शेवटपर्यंत लढा दिलाय. एका बाजूने विचार कर शेतू आणि त्याला साथ देणार फलंदाज फैजलनं, कारण की शेवटच्या मोमेंटला ज्या प्रकारची फटकेबाजी होत्या, ही फटकेबाजी दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 चेंडू जर गेले, फक्त 2 धावा त्या 12 चेंडूमध्ये आल्या, त्याचंच कारण संघ अडचणीमध्ये आलाय. रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केलाय पुन्हा एकदा की आपण ते फटका एक्झिक्यूट केला. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिले, चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 60 धावा फक्त 17 धावसंख्येची गरज आहे. चेंडू उरलेत फक्त 2, म्हणजे कुठे करणार 12 चेंडू फक्त 2 धावा आल्या, तिथून संघ बॅकवर्ड आला आणि तिथून काहीतरी पुन्हा एकदा पाहू शकाल नो बॉलचा इशारा. संधी निर्माण झाली होती, मी म्हणत एखादा दैविक चमत्कार मॅच मध्ये परत आणू शकला असता, परंतु या बॉलवरती जर चौकार षटकार आला असता रोनित तर मॅच मध्ये संधी निर्माण झाली असती सेतू 11 तोलजे संघासाठी. मी गोलंदाजाला मी म्हटलं एखादा दैविक चमत्कार मॅच मध्ये परतवून आणू शकेल सेतू 11 तोलजे संघासाठी. 2 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. हा जो नो होता, या बॉल चौकार षटकार आला. समीकरण पुन्हा एकदा
म्हणजे सेतू तोले संघाचं निर्माण झालं असतं की मॅच मध्ये परतून येऊ शकला असता, परंतु तसं काय घडलं नाही. फ्री हिटचा चेंडू आहे, 2 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू चांगला लाईन आणि लेंथ वरती आतामध्ये सामर्थ्य पकड निर्माण झाली आहे. एक चेंडू शिल्लक आहे, कारण की 5 गोलंदाज वापरणं म्हणजे तुम्हाला एक फ्रेश गोलंदाज, नौका गोलंदाज तुम्हाला आणावा लागतोय आणि त्याने कदाचित तेवढा अनुभव नसतो, स्पर्धेमध्ये जास्त गोलंदाज त्याने केलेली नसते. आणि त्या अनुषंगाने नवीन गोलंदाज येथे येतो, नवीन गोलंदाज संधी मिळत्या, म्हणजे संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय आई 11 ओवे संघानं. तर याच दरम्यान आमचे आयुष युट्यूबर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर आमचे एक भक्कम एसटीचा व्यक्तिमत्व